काही माणसांना वाटत असते की पुढच्या व्यक्तीने आपल्या मनाप्रमाणे वागावे, आपल्या तत्वाप्रमाणे वागावे, त्यांच्यावर आपले विचार थोपवण्याचा प्रयत्न केला जाणे, त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने फोर्स केले जाणे, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याबरोबर वागले जाणे, त्यालाच मोरल पोलिसिंग असे म्हटले जातं. भारतामध्ये मोरल पोलिसिंगला बऱ्यापैकी महिला बळी पडताना आपल्याला दिसतात. तशीच गोष्ट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमध्ये घडत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधील वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना मोरल पोलिसिंगला सामोरे जावं लागत आहे. वसतिगृहामध्ये मुलींनी सायंकाळी शॉर्ट कपडे घातले तर तेथील महिला सुरक्षा रक्षक त्यांच्या कपड्यांकडे टक लावून पाहतात, त्यांना कपड्यावरून जज करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे टॉन्ट केले जातात, जणू काही त्यांनी खूप मोठा क्राईम केलेला आहे. हॉस्टेलच्या बाहेर जर मुले गप्पा मारत असतील तर हॉस्टेलमध्ये येताना महिला सुरक्षा रक्षक त्या मुलींवर ओरडतात, तो मुलगा कोण होता, तू त्याच्याशी का बोलत होतीस, तुझा त्याचा संबंध काय आहे, असा प्रश्न त्या मुलींना महिला सुरक्षा रक्षकाकडून केला जातो. त्यांच्या नैसर्गिक हक्कावर बंधने आणली जात आहेत, त्याचबरोबर त्यांच्या मूलभूत हक्कांवरही बंधने आणली जात आहेत. पुणे विद्यापीठचे नाव 2014 साली बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे केले होते. खरं तर विद्यापीठ प्रशासनाला लाज वाटायला पाहिजे की ज्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव दिलं गेलं त्याच विद्यापीठातील सावित्रीच्या लेकींवर मॉरल पोलिसिंगचा वापर केला जात आहे, त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. लेट पास ही पद्धत अतिशय चुकीची आहे. 10:30 नंतर कोणालाही उशीर झाला असेल तर त्यांना लेट पास काढावा लागतो आणि तो लेट पास रात्री 8पर्यंतच काढला जातो. 8 नंतर तो पास कोणालाही दिला जात नाही. पण जर का ती वेळ 12पर्यंत त्यांना असेल तर लेट पास काढायची गरजच काय आहे, हाही मुद्दा काही मुलींनी उपस्थित केला आहे. ऐसी कोई सिस्टम नहीं है, ना लेट पास की सिस्टम है ना आउट पास की सिस्टम है, तो हमें क्यों जज किया जाता है, हम क्यों नहीं बाहर जा सकते, हमें इतनी फ्रीडम क्यों नहीं कि हमें कपड़े पहनने के लिए भी इनफैक्ट वो गार्ड कभी कभी टोकते हैं गर्ल्स को कि ऐसे कपड़े पहन के आप क्यों बाहर जा रहे हो. तो मुझे ऐसा लगता है अगर ये जो रूल्स है ये हो तो दोनों के लिए हो वरना ना हो, या फिर थोड़े फ्लेक्सिबल रूल्स हो, टाइमिंग बढ़ाई जाए गर्ल्स हॉस्टल. रात्री 10 नंतर जयकर लायब्ररीला मुलींना स्टडीला बसू दिलं जात नाही, पण त्यांच्या वसतिगृहाची वेळ तर 12पर्यंत आहे, त्यामुळे मुलींची खूप गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे दिवसा मुलींना गेटच्या बाहेर डबा ठेवायला जावं लागतं, कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना आत-बाहेर करावं लागत असतं. त्यावेळी त्यांना प्रत्येक वेळी बायोमेट्रिक पद्धतीने थंब घेतला जातो. प्रत्येक वेळी बाहेर जाणं आत येणं यासाठी त्यांच्याकडून कंपल्सरी थंब घेतला जातो. पण बायोमेट्रिक थंब तर 2च ठिकाणी असल्यामुळे मुलींची वसतिगृहामध्ये थंब करण्यासाठी मोठी रांग लागते. मुलींची खूप गैरसोय ह्यामध्ये होत असते. वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना भरतीची तयारी करण्यासाठी पहाटे 5:30 वाजता 5 वाजता उठावं लागतं, व्यायामाला जावं लागतं, पळायला जावं लागतं. पण गेट तर सकाळी 6 वाजता उघडलं जातं. 6च्या अगोदर कितीही विनंती केली तर गेट उघडलं जात नाही. राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस यांनी याबाबत प्रशासनाला वेळोवेळी जाब विचारला आहे. त्याबद्दलची बातमी इंडियन एक्सप्रेसमध्येही छापून आली होती, पण विद्यापीठ प्रशासनाला काही जाग नाही आली. अक्षयदादा कांबळे, सचिव, राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांनी दिनांक 5/4/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता विद्यापीठामध्ये मोरल पोलिसिंगच्या विरोधात मुलींच्या वसतिगृहापासून फूड मार्केट थ्रू प्रशासकीय बिल्डिंगच्या मेन गेटपाशी असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत मार्च काढला. त्यामध्ये 200 ते 250 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामील झाले होते. संविधान जिंदाबाद, महिला एकजूट जिंदाबाद, जय भीम, मॉरल पोलिसिंग मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. अक्षयदादा यांनी फूड मार्केटमध्ये मॉरल पोलिसिंगच्या विरोधात विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्चमध्ये सामील व्हावे असे जाहीर आवाहन केले. राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसतर्फे मॉरल पोलिसिंग मुलींवरती जो दबाव टाकला जातो तिथल्या सुरक्षा रक्षकांच्याकडून, विद्यापीठ प्रशासनाकडून, त्या विरोधात, त्याचबरोबर मुलींचं जे बाहेर जायचं टायमिंग आहे ते टायमिंग विद्यापीठ ठरवतं. लेट पास नावाची एक संकल्पना त्यांनी आणलेली आहे जी अतिशय अप्रगतिशील समाजाचं उदाहरण आहे. त्या विरोधात आजचा मार्च आम्ही सगळे
सगळ्यांनी मिळून काढलेला आहे. हा मार्च इथल्या प्रत्येक भगिनीसाठी आहे, प्रत्येक विद्यार्थिनीसाठी आहे, तिच्या प्रत्येक हक्कासाठी आहे. मी तुम्हाला आव्हान करतो की या मार्चमध्ये तुम्ही आमच्या बरोबर आमचे सहकारी म्हणून बरोबर या. हा मार्च इथल्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संवैधानिक हक्क दिलेले आहेत, जे आपले जन्मजात हक्क आहेत, नैसर्गिक हक्क आहेत, त्या हक्क डावलण्याचं काम इथलं प्रशासन आपल्या विरुद्ध करत आहे. ते हक्क आपण यांच्याकडून हिसकावून घ्यायचे म्हणून आजचा मार्च आहे. तुमच्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थिनींना प्रश्न पडलेला असेल की मी एकटीनं गेल्यावर काय होईल. असंच एका जंगलामध्ये खूप मोठी भयानक आग लागलेली असते. प्रत्येक प्राणी पळून जात असतो. एक चिमणी मात्र आपल्या चोचेतून पाणी आणून त्या आगीवर टाकण्याचं काम करत असते. सगळे प्रश्न तिला प्राणी प्रश्न करतात की तू हे वेड्यासारखं काय करत आहेस, तर ती चिमणी उत्तर देते, माझ्या परीने ती आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्यातील प्रत्येक विद्यार्थिनी आज जर आपल्याबरोबर सहभागी झाली तर मी 100% सांगतो तुमच्यावरची लादली गेलेली बंधनं ही आजच्या आज दूर होतील. ती प्रशासनाला करावी लागतील. आणि याबरोबर तुमचा कोणताही प्रश्न असू दे, आम्ही तुमच्याबरोबर उभे आहोत. तुमचे बंधू म्हणून राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचा प्रत्येक विद्यार्थी सहकारी तुमच्याबरोबर ठामपणे उभा आहे. तुम्ही प्रश्न घेऊन या, आम्ही ते सोडवू हे तुम्हाला आश्वासन देतो. फक्त तुमची एकच मदत हवी आहे. जो आम्ही मार्च काढलेला आहे तो तुमच्या हक्कासाठी आहे, याची तुम्हाला जाणीव निर्माण होऊ द्या आणि तुम्ही आमच्याबरोबर या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणेबरोबर आपण आपला जो आजचा मार्च आहे तो सावित्रीबाई फुलेंच्या चरणी आपण संपूया आणि आपलं जे आंदोलन आहे ते आपल्या हक्कांसाठी, ते हक्क मिळवूनच आपण थांबूया. धन्यवाद. संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. विद्यापीठ प्रशासन प्रत्येक वेळी सिक्युरिटीची कारण देऊन मुलींवर बंधने टाकत आहे, पण ते मुलींना फ्रीडम देऊन विद्यापीठमधील सिक्युरिटी स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करत नाही आहे. स्वातंत्र्य हा सगळ्यांना संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. स्वातंत्र्य हा शब्द संविधानामध्येही प्रिअम्बलमध्ये देण्यात आलेला आहे, पण विद्यापीठमध्ये मुलींच्या या मूलभूत हक्कावर बंधने आणली जात आहेत. त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन केलं जात आहे आणि विद्यापीठ प्रशासन यावर मूग घेऊन गप्प आहे. अक्षयदादा कांबळे यांनी जाहीर भाषणातून सांगितले की विद्यापीठ प्रशासनाला 4 दिवसांचा वेळ देऊ मॉरल पोलिसिंग थांबवण्यासाठी, पण तरीही विद्यापीठ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर मोरल पोलिसिंगच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभारण्यात येईल. मुलींचे मोरल पोलिसिंगपासून संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस कटिबद्ध असेल आणि वचनबद्धही असेल. आजचा हा मार्च यशस्वी करण्यासाठी अक्षयदादा व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि विद्यार्थिनींनी मोलाचे योगदान दिले. मॉरल पोलिसिंग भारतामध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी घडताना दिसतं आहे आणि बरेच जण यासाठी बळी पडताना दिसत आहेत. तुमचं मत मोरल पोलिसिंगबद्दल काय आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.